हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आय टी वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही चर्चा तर ऐकली असेल ना, खूप दिवसापासून, म्हणजे आता खूप वर्षापासून चालू आहे असं म्हणेल मी. ए आय येणार, ए आय आलं आहे आता. डेव्हलपर रिप्लेस होणार आता. जे काही चॅट जीपीटी असेल, को पायलट असेल, ए आयचे अजून काही असे टूल आहेत, पॉवरफुल टूल झालेले आहेत, जे की कोडिंग करणार, सगळं करणार, आणि जे डेव्हलपर्स आहेत किंवा जे टेस्टर्स आहेत किंवा ते सगळे रिप्लेस करणार आणि ए आय सगळं काम करणार आणि ए आयमुळे जॉब जाणार. हे तर आपण कॉमनली ऐकलं असेलच. बट मला असं वाटत नाही की ए आयमुळे जॉब गेले आहेत किंवा ए आयमुळे जॉब जाणार आहेत. बट एक चांगलं सांगेल की मग तुम्ही कमेंट पण बघितले असाल आणि खूप लोक पण असं विचारताय, जिथे ए आय नाहीये किंवा ए आय सोडून असे कोणते जॉब्स आहेत का की जिथे ए आय नेवर रिप्लेस दॅट प्रोफाईल्स. तर अशा मी 5 प्रोफाईल तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे, जिथे ए आय कधीच त्या जॉबला खाणार नाही आणि त्याचं पॅकेज पण चांगलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 2026 पासून ते 30 पर्यंत त्याचं डिमांड पण खूप वाढणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देतो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी तुम्हाला सगळ्यात आधी एक क्वेश्चन विचारतो. स्ट्रॅटेजी थिंकिंग असेल, बिझनेस डिसिजन असेल, आर्किटेक्चर डिझाईन असेल, लिडरशिप असेल, यामध्ये ए आय काम करणार आहे. तर मला सांगा, या सगळ्यामध्ये ए आय कधी रिप्लेस करेल? तर कधीच नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ए आय हर एक गोष्टीला रिप्लेस करणार नाहीये, हे समजून घेणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट प्रोफाईल आहे एंटरप्राइज सोल्युशन आर्किटेक्ट. हा रोल म्हणजे काय? कंप्लीट आय टी सिस्टीमचं प्लॅनर आहे. म्हणजे टोटल सिस्टीम आर्किटेक्चर असेल, कुठली टेक्नॉलॉजी यूज करायची आहे, सिस्टीम स्केलेबल आहे का, परफॉर्मन्स सिक्युरिटीच्या रिलेटेड मेंटेनन्स कसं करायचं किंवा काय काय करायचं, तर या रिलेटेड ही प्रोफाईल खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे जर बघितलं ना, तर असे रोल ए आय कधीच रिप्लेस करणार नाहीये. त्यांचं काम काय असतं, किंवा समजा एक एक्झाम्पल सांगतो, आर्किटेक्ट डिझाईन म्हणा किंवा तुम्हाला वाटत असेल किंवा हे डिझाईनचा पार्ट वगैरे आहे ते सगळं ए आय वगैरे करून देईल. तुम्ही बँकिंग ॲप्लिकेशन यूज केलंय, इन्शुरन्स ॲप्लिकेशन यूज केलंय, हेल्थ केअर ॲप्लिकेशन यूज केले, किती कॉम्प्लेक्स असतात त्यामध्ये. किती कॉम्प्लेक्स एखादं ॲप्लिकेशन ओपन करून बघा, तिथे ए आयची गरज नाही, तिथे एक्सपर्टीज, जे म्हणजे खरंच आर्किटेक्ट डिझाईन करताना त्यांची गरज असते आणि त्या लोकांना कधीच ए आय रिप्लेस करू शकत नाही. आणि मी सांगतो, मला तुम्ही जे पॅकेज वगैरे म्हणता ना, ह्या पोझिशनसाठी किंवा ह्या प्रोफाईलसाठी पॅकेज पण मोर दॅन 30 LPA प्लस असेल, मग अप टू 1 CR पर्यंत पण. ही प्रोफाईल खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये म्हणजे इन फ्युचरमध्ये खूप डिमांडिंग पण असणार आहे. सेकंड प्रोफाईल आहे TPM, टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर. टेक्नॉलॉजी आणि बिझनेस मधला जो गॅप आहे ना, त्याचा ब्रिज हे प्रोफाईल करतो. कुठलं तुम्हाला प्रोडक्ट रोडमॅप असेल, कुठली टेक्नॉलॉजी, कुठले फीचर यूज करायचे आहेत, कस्टमरचे प्रॉब्लेम्स अंडरस्टँड करायचे, डेव्हलपमेंट टीमला प्रॉपर रोडमॅप द्यायचा, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करणं, हे सगळं काम आहे. हे आहे तुमचं टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजरचं. इन फ्युचरमध्ये एक एक्झाम्पल देतो. कुठलं तरी एखादं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप आहे, आणि ते मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे. मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर कस्टमरचा फीडबॅक घ्यायचा आहे, कस्टमरला अंडरस्टँड करायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे. हे ए आय करू शकणार आहे का? ए आय करू शकणार का? तिथे काय एक्सपर्टीज कामाला येणार आहे. जे तुमचा एक्सपिरियन्स आहे टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजरचा, तो प्रोडक्ट मॅनेजरचा, तोच तुम्हाला काय होणार आहे, एक्सपिरियन्स किंवा त्यांचं एक्सपर्टीज आहेत ते कामाला येणार आहे. आता समजा एखाद्या कस्टमरला काही इश्यू फेस झालाय किंवा काय झालाय, आपण बघतोय ना की कधी कधी आपल्याला बघा काही चार्टबोट आपण फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल किंवा काय असेल, तर आपण जर काही कंप्लेंट करायला गेलो ना, आपल्यासोबत चॅटबोट बोलतोय. आता आपल्याला डायरेक्ट कस्टमर केअरला बोलता येत नाही. ते काय, त्यांनी काय केलेत, पर्टिक्युलर चॅटबोट केलेत, पर्टिक्युलर क्वेश्चन्स केले आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर काय करा, इंटरॅक्ट करा. बट ॲक्च्युअल जर समजा मला काही प्रॉब्लेम असेल, तर माझं सगळं काम चॅटबोट करतो का? तर नाही. तर हे जे कामं आहेत ना, हे असे कामं कस्टमरला अंडरस्टँड करायचे, त्यांचे प्रॉब्लेम्स अंडरस्टँड करायचे, डेव्हलपमेंट टीमला रोडमॅप दाखवायचं, त्यांच्यासोबत जो काही कम्युनिकेशन आहे, कस्टमरचे प्रॉब्लेम्स घेऊन असे फिक्सेस करायचे किंवा काय करायचे, त्यांना प्रॉपर रोडमॅप द्यायचा, हे काम जे आहे ना, हे टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजरचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पण ए आय या प्रोफाईलला रिप्लेस करू शकत नाही, हात लावू शकत नाही, आणि पॅकेज पण चांगलं आहे. थर्ड प्रोफाईल आहे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. सायबर सिक्युरिटी सगळ्याला माहिती, अटॅक खूप वाढलेत. बँकिंगमध्ये असेल किंवा सायबर अटॅक पण असेल, हे खूप वाढले आहेत इंडियामध्ये म्हणा किंवा वर्ल्ड वाईडमध्ये म्हणा.
तेव्हा काय एजंट, AI एजंट वगैरे पण आपण बनवू शकतो किंवा काय ते डिटेक्ट करू शकतात, थ्रेड वगैरे जे आले ना ते डिटेक्ट करू शकतात. बट सायबर अटॅकची स्ट्रॅटेजी असेल किंवा काय असेल ना, तर हे फक्त ह्युमनच अंडरस्टँड करू शकतो की कशी स्ट्रॅटेजी काय केलेलं आहे किंवा कसं करणार आहे किंवा काय नाही. तर हे सगळं काम आहे ना, हे सायबर सिक्युरिटीच काम करू शकतो. त्यामध्ये रिअल टाईम इन्व्हेस्टिगेशन असेल, अटॅक स्ट्रॅटेजी असेल, त्यानंतर इथिकल हॅकर्स असतील, सिक्युरिटी अनालिस्ट असतील, इन्सिडेंट रिस्पॉन्स असेल. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सायबर सिक्युरिटी जे रोल आहेत ना, ते एक्सपर्ट आहेत ना, त्यांचा डिमांड इन फ्युचरमध्ये खूप वाढणार आहे. तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये जा, कंपनीज पण घाबरत आहे. एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही AI एजंट, आता AI एजंटमध्ये आपण काय करतो, AI एजंट म्हणजे काय, आपण डेटा प्रोव्हाइड करतो आणि त्याचे जे स्वतःचे एक्सपर्टीज आहेत, ओके, ते पण ऍड करतो. म्हणजे जे आपण ChatGPTला पूर्ण डेटा दिला म्हणजे तो काय आपल्या डेटावरती काय डेटा प्लस, ओके, डेटा प्लस त्याचं ओन जे पण त्याला शिकवलंय, जे ट्रेन केलंय, त्याची जी मेमरी आहे त्यानुसार डेटा प्लस मेमरी करून आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे. तर आताच रिसेंटली न्यूज चालू आहेत की एजंट बनवले आणि ते एजंट आपसात बोलताय. एक एक्झाम्पल देतो. एक एजंट बनवला होता, कशासाठी माहिती का, कॉर्पोरेटसाठी एक एजंट बनवला होता. एजंट म्हणजे AI एजंट बोलतो बरं का मी. तर मेल येणार तुम्हाला, समजा मेल आले, म्हणजे मला मेल आले, तर मी समजा बनवलंय आणि मला मेल्स येत आहे. तर मी काय करणार, मेल येणार, मग मी AI मला बघायची गरजच नाही, कारण माझा AI जो एजंट आहे ना तोच काम करून घेणार. मेल बघणार, चेक करणार, टाईप करणार, ड्राफ्ट रिप्लाय द्यायचा आहे, डायरेक्टली रिप्लाय पण देणार. मग मेल येणार, चेक करणार, रिप्लाय देणार, कधी वाटलं ड्राफ्ट आहे आपण चेक करणार, सेंड करणार. असं करत 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 त्यांनी काय केलं की जो टाइम आहे तो रिड्यूस केला आणि एका दिवशी काय केलं माहिती का, साइन आउट केलं, लॉक केलं आणि ते सगळंच करप्ट करून टाकलं, बंद, काहीच नाही. हे कोणी केलं, एजंटनी केलं, AI एजंटनी केलं. आता मला सांगा, असे जे कामं आहेत हे ह्युमनच करू शकतो ना. तर अशा पण गोष्टी आहेत. अशा गोष्टीपासून कॉर्पोरेटमध्ये, IT मध्ये खूप भीती आहे, सिक्युरिटी खूप टाईट आहे. तर असे पण एक्झाम्पल आहेत. सो AI हर एक गोष्टीमध्ये AI इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये, लक्षात असू दे. त्यानंतरचा आहे लिडरशिप रोल. मला सांगा, टीम लीड करणं, डिसिजन घेणं, स्ट्रॅटेजी करणं हे AI करू शकेल का, तर नाही. जी पण आपल्याला टीम मॅनेज करायची आहे, टीम लीड असेल, मॅनेजर असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, टीम जो काही प्रोजेक्ट मॅनेजर असेल, स्क्रम मॅनेजर असेल, जे काही हेड असतील, तर ह्यांचे जे काही रोल्स आहेत ना, हे रोल्स राहणार आहेत. हे सगळं AI नाही करू शकत. अशा गोष्टींना AI डिसिजन घेणं ना, AI पूर्णचे पूर्ण डिपेंड नाहीये किंवा पूर्ण आपण असं म्हणू शकत नाही की AI वरती आपण डिपेंड आहोत. समजा इंजिनिअरिंग मॅनेजर असेल, टेक्निकल डायरेक्टर असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, तर अशा जे आहेत ना, टीम मॅनेज करणं असेल, टेक्नॉलॉजी डिसाईड करणं, डायरेक्शन देणं, रोडमॅप देणं, ओके, तर बिझनेस गोल्स अचीव्ह करणं, कस्टमरचे प्रॉब्लेम समजून घेणं, त्यानंतर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम समजून घेणं, हे कोण करत, हे एम्प्लॉय करत नाही. हे कोणाला तरी लिडरशिपच करावं लागतं. कुणीतरी लीड करणार असेल, डिसिजन घेणार असेल, स्ट्रॅटेजी करणार असेल, तर अशा गोष्टी अशा गोष्टींना AI रिप्लेस करत नाही. या गोष्टी तरी, हे जे प्रोफाईल्स आहेत ना, हे प्रोफाईल्स मी तुमच्यापर्यंत आणले. बट याच्या व्यतिरिक्त पण मी तुम्हाला अजून सांगतो, कुठलंही जावा डेव्हलपर असेल, फुल स्टॅक डेव्हलपर असेल, पायथन डेव्हलपर असेल, टेस्टिंग असेल, सगळीकडे असेल, AI इन्व्हॉल्व्ह होणार आहे. AI रिप्लेस करणार नाहीये. कुठल्याही प्रोफाईलसाठी AI रिप्लेस करणार नाही. AI तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढवणार आहे. AI असं करेल किंवा तुम्ही खूपच रिपिटेटिव्ह काम करताय आणि त्यासाठी मी आहे एक एजंट वगैरे बनवलाय, त्याच्या हेल्पने आपण एवढं काम करतोय, त्यानंतर वे ऑफ तुमचं वर्किंग चेंज होईल. असं नाही की तुमचं काम AI करेल मग तुम्हाला डायरेक्टली फायर करणार, असं नाहीये. काही एम्प्लॉईज असे काही कंपनी असं करताय की अरे आपण AI कडून काम घेऊ, प्रिडिक्ट करताय किंवा काय करताय. बट AIची जी इन्व्हेस्टमेंट आहे, एन्व्हायरमेंट आहे, ते खूप जास्त कॉस्टली आहे. त्यामुळे AI मध्ये आता इन्व्हेस्ट करत नाहीत आणि ज्यांनी पण इन्व्हेस्ट केलं आहे मागच्या वर्षीपासून 24-25 पासून जे इन्व्हेस्ट करताना, ते ROI बघताय, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला AI कडून काय आली. आपण 1 कोटी इन्व्हेस्ट केली आहे AI मध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्याला त्याची इन्व्हेस्टमेंट काय आली. मग तेच एम्प्लॉय करू शकतात का आणि एम्प्लॉय आपल्याला ROI देत आहे का. तर या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. तर अशा काही प्रोफाईल आहे जिथं AI काही म्हणजे AI तिथे येणार नाहीये किंवा काही नाहीये. पण मी असं नाही म्हणणार की ह्याच प्रोफाईल आहेत की ज्या AI रिप्लेस नाही करणार किंवा काही नाही. ह्या प्रोफाईल अशा आहेत की जिथं AI येणारच नाही. पण बाकीच्या प्रोफाईल पण अशा आहेत जिथं मी AI इन्व्हॉल्व्ह करून काम करू शकता. सो माझ्या म्हणण्यानुसार किंवा म्हणजे माझ्या जेवढं पण एक्सपिरियन्स आहे, जेवढा मी स्टडी करतो, त्यानुसार मला हेच वाटतं की AI कुठल्याही प्रोफाईलला रिप्लेस करणार नाही किंवा काय नाही.
वे ऑफ वर्किंग तुमचं चेंज होणार आहे. 100% लोक AI वरती भरोसा ठेवत नाहीत. उद्या चालून जर AI जर सोबत जर हे झाले तर काही ना काहीतरी वेगळं होणार आहे. सो सिक्युरिटी वगैरे खूप काही मॅटर करताय. सो AI ला भिवून आपल्या प्रोफाईल किंवा आपला कॉन्फिडन्स लूज करणं हे मी मानत नाहीये. आणि हे तुम्ही पण लक्षात ठेवा. रिसर्च करा. कोणत्याही न्यूज, कोणत्याही विनाकारण TRP साठी म्हणा, व्ह्यूसाठी लोक काय काय करत आहे त्या गोष्टीकडे न लक्ष देता आपला फोकस ठेवा आणि चांगलं स्टडी करा. नक्कीच तुमचे जे पण गोल आहेत ना तुमचे गोल अचीव्ह होतील. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.